काजूच्या बिया। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आहे आज चिपळूणला, म्हणजे माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो। आणि चिपळूणची थोडीफार बाजारपेठ आहे, म्हणजे खूप सुंदर बाजारपेठ आहे, म्हणजे कोकणातले बरेचसे साहित्य आता मी येताना बघितले, तर म्हटलं एक व्हिडिओ मस्त काढावा। तर बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ बी नव्हता, तर एक व्हिडिओ म्हटलं काढून टाकावा। तर कृपया करून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे। तर चला आता आपण जाऊया, मस्त बाजारपेठ बघूया काय काय आहे बाजारपेठेमध्ये। कोकणाचे बरेचसे प्रोडक्ट म्हणजे काजू झाले, इतर काही प्रोडक्ट झाले किंवा भाज्या झाल्या, हे इथं तुम्हाला बघायला मिळतील। चिपळूणचं मस्त म्हणजे रस्त्याच्या काठालाच मार्केट भरतं, म्हणजे छोटं मार्केट आहे, पूर्ण असं बाजार वगैरे नाही काही। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, कृपया करून सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, आता आपण आहोत इथं नगर परिषदेजवळ। इथं तुम्ही बघू शकता नगर परिषद आहे आणि आपल्यासोबत दोन मित्र आहेत। इकडे दशरथ आहे, इकडे सूरज आहे आणि हे भाई दोन्ही पण स्थानिक आहेत बरं का इकडचे, त्याच्यामुळे आपल्याला बरीचशी माहिती येतील। इकडं काय फर्निचरचा मॉल वगैरे आहे मस्त, आणि कोणतरी चौक आहे, आपल्याला काही नाव वगैरे काही माहीत नाही। तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा। आणि जवळच इथं पोस्ट ऑफिससुद्धा आहे, हे बघा इथं पोस्ट ऑफिस आहे। इथंच माझी ट्रेनिंग होती म्हणून मी आलो होतो। आता बघूया इथं काय काय आपल्याला बघायला मिळतं ते अजून। तर मित्रांनो, इकडे फिरता फिरता आहे बघा, इथं थिएटर आहे वाटतं, MK फर्निचर आणि MK थिएटर, आणि काय आहे गाव बोलावतो, आणि नुसतं दुसरा छावा आहे हे बघा। इकडे पुढं बाजार आहे ते अजून सापडत नाही, आम्ही आता सध्या फिरू राहिलो आहे। बरेचसे दुकानं वगैरे आता बघायला मिळालेत, पण अजून पाहिजे ते दुकानं भेटत नाही आहेत। बघू आता, आपण नवीनच आहोत ना। तर मित्रांनो, आता फिरत फिरत म्हणजे आमचा एक गाईड सर आहे तिकडे, हे बघा, यांना सगळं माहीत आहे इकडचं, आपल्याला काही माहीत नाही। आता फिरता फिरत आलो आहे खाडीजवळ, हे बघा इकडे खाडी आहे। तर खाडीचं नाव वगैरे काही माहीत नाही, तर बघूया। इकडे एक फिश टँकचं दुकान आहे, फिश टँकचं दुकान बघायचं आहे, म्हणजे मासे खरेदी करायचे आहेत फिश टँकमधले। आता आहेत की नाही ते मला माहीत नाही इकडं, कारण कसं मी पण नवीनच आहे। बघूया इकडं, तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, बघत राहा। तो मासा बघ, मासा, अहो काय रे मासे, आलो माशा बघ, मासे हे मरळ आहेत, मरळ, हे बघ ना, हे बघ ना, हे मरळ नाही, तिलापिया आहे, तिलापिया। तर मित्रांनो, इथं जर आलं, हे बघा मस्त शोपीस आहेत, तुम्ही बघू शकता, मस्त वाटतात। आणि इकडे सुद्धा आहे ते प्लायवूड, म्हणजे लाकडाचं वाटतं आहे काहीतरी, आणि हे जरा मस्त वाटते। फिश टँकमध्ये वगैरे नाही का राहतात, ते ठेवायला वगैरे भारी आहे। याची किती प्राइस आहे? किती प्राइस आहे याची? 400 याची मित्रांनो, 400 आहे। आणि हे 250। हे फिश टँकमध्ये वापरता येतात काय? फिश टँकमध्ये वापरता येतात, इकडं आहेत त्यांच्याकडे, भारी वाटतात। कुठून आलेत तुम्ही? इथलेच? चला। आणि मित्रांनो, आता आलोय मस्त आईस्क्रीम खायला, लय गरमी आहे बेकार एकदम। हां, तर चला जाऊया। आइसक्रीम कितने का चाहिए? कैंडी में चाहिए या डब्बे में? डब्बे वाली 35। तर मित्रांनो, आम्हाला आता मासे म्हणजे फिश टँक बघायचं, आम्ही इथं आलोय, इथं समोर दिसतंय, पण बघू आता व्हिडिओ बाकीचे काढू देत नाही। जर व्हिडिओ काढू दिला तर बघूया, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आता आलो इथं आम्ही फिश टँक बघायला। तुला तसा पाहिजे ना? तो याच्यामध्ये नाही का, हा फायबरमध्ये? हा याच्यात काचच आहे, काचच आहे का? मोल्डिंग काच आहे। हां, कितीपर्यंत जातो तो? 3350। 3350। त्याच्यामध्ये फायबरमध्ये पण येतात ना हे? फायबरमध्ये नाही काय? मोल्डिंग आणि त्याच्यामध्ये काय काय मिळेल? ते रेट कमीत कमी असतात आणि फिक्स रेट। हां,
आपण समजा गावाला गेलो हा तर बट फिटर येतो ना फिश फूड काय प्राईस असेल 1200. आणि मित्रांनो इकडे हे बजीज आहे तुम्ही बघू शकताय. हे कसे पेर आहे? 500 काय? 500 पेर आहे. आणि इकडे कोकोटेल 3600 आहेत. आणि फिंचेस हां फिंच हां तेच आहेत ना व्हाईटमध्ये आहेत. मला वाटलं फिंचेस आहेत की काय. तर मित्रांनो इथं कोकणात तुम्हाला बोललो तुम्ही सुरुवातीलाच की कोकणातील रानमेवा मिळतात तर कसे मिळतात ते विचारू. कैऱ्या कशा आहेत हो काकी? किती 40 पाव. आणि फणस वगैरे मालकीन बाई दुसरी आहे काय? आणि हे काजूच्या बिया 200ला. ह्या पाव किलो आहेत काय? तर मित्रांनो पाव किलो 200 रुपयाला आहेत. व्हिडिओ करता हां व्हिडिओ करतोय. गावाला पाठवा मुंबईला. मी इथला नाही मी नाशिकचा आहे. नाशिक चिंचा पण आहेत मित्रांनो बघू शकता. हे एवढे मोठे म्हणजे कोणत्या जातीचे आहे तुम्हाला माहीत आहेत? जात कोणती असते माहीत आहे तुम्हाला? हां वेंगुर्ला का? मित्रांनो हे वेंगुर्ला जातीचे वाटतं काजू असतात तुम्ही बघू शकता. आणि इकडे जवळपास ना सगळे तेच आहेत म्हणजे काजू वगैरे आंबे वगैरे घेऊन बसलेले आहेत म्हणजे घरगुती आहेत सगळे. इकडे काकड्या वगैरे पण आहेत म्हणजे भरपूर आहेत. काजूवाले जाम दिसतात गावाकडचे सगळे. सकाळी ज्यावेळेस मी आलो ना त्यावेळेस भरपूर होते पण आता काही दिसत नाही म्हणजे आता जवळपास ना एक तर त्यांचा माल संपला असेल म्हणून ते गेले असतील. आता एवढे काही कोणी दिसत नाही आहेत. मे बी तो मालच संपला असेल कारण का सकाळी सकाळी हे असतात लोक आलेले गावावर येतात आणि खूप कष्ट करतात मित्रांनो. म्हणजे मी स्वतः बघितलं आहे ते साल्ट्या वगैरे नेतात डायरेक्ट हाताचे म्हणजे ते काजूचे बिया सोलताना. तर कृपया करून तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा आणि वाटलं तर नक्की घ्या. काही किंमत वगैरे काही करू नका जास्त. करा किंमत योग्य असेल ती पण मग जास्त करू नका. काय इथून गेलाय हा पाय ना हे खाली बघ खाली सगळा घसरत गेलाय. हां 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 थांब हां पूरा खत्म हुआ वो खत्म है गाड़ी बंद ही था. बघितला. हा बघ याची काय परिस्थिती झाली. पुढे घेऊन ये गाडी पुढं. गाडी तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आता कारण कसं आता आम्ही निघालो आहे गावाला म्हणजे आम्हाला दापोलीला जायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.